येणाऱ्या वाचनाद्वारे तू अद्भुत गोष्टी प्रगट करणार आहे. तुझं वचन अद्भुत गोष्टी आम्हाला प्रगट करेल पित्या. मी खूप धन्यवाद देतो का जे प्रगटीकरण तू देते पित्या. आणि पित्या आज तुझे जे इथं आहेत हा संदेश यूट्यूब, फेसबुक आणि टी व्ही माध्यमातून अनेक लोकात अद्भुत कार्य करणार आणि देवा तुझा गौरव होणार. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, घेऊया आपलं बायबल. बोलूया आज प्रभू माझ्याशी बोलणार आहे. प्रभू माझ्याशी बोलणार आहे. प्रभू मला शिकवणार आहे. प्रभू मला शिकवणार आहे. त्याची इच्छा आहे मी सत्याविषयी साक्ष द्यावी. माझ्याकडे माझ्यामुळे जे येशू नाव आहे येशू नाव ते साधारण नाहीये. हे साधारण नाही. ते जीवन बदलणार आहे. हे जीवन बदलणार. ते स्वर्गात नेणार आहे. स्वर्गात नेणार आहे. देवाची इच्छा आहे देवाची इच्छा मी फळ देणार पाहिजे. मी फळ देणार पाहिजे. त्याची इच्छा नाहीये त्याची इच्छा नाहीये मला कापावं, मला वेगळं करावं. मला वेगळं करावं. पण त्याची इच्छा आहे त्याची इच्छा आहे मी अधिक निर्मळ व्हावं. मी अधिक निर्मळ व्हावं. मला अधिक फळ यावे. मला अधिक फळ यावे. आणि आज परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे त्याच्या वचनाद्वारे मला प्रोत्साहन देणार आहे. मला प्रोत्साहन देणार आहे. वचनाचं महत्त्व पटवणार आहे. वचनाचं महत्त्व पटवणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा आपला ख्रिसमस चालूच आहे चर्च आणि परमेश्वर अद्भुत गोष्टी आणि प्रगटीकरण देत आहे. आणि आज पुन्हा खूप सुंदरचं वचन देवाने दिलेलं आहे आणि माझा विश्वास आहे की आजचंही वचन आम्हाशी अद्भुतरित्या बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया पुन्हा योहान याचा 18 अध्याय आणि 37 वचन. लिहून घ्या. वचन तुमच्यासाठी ऑलरेडी ते लिहून ठेवलंय, फक्त बदल वाचतील. चर्च तुमच्यासाठी वचन इथं लिहून ठेवलंय, तुम्ही फक्त इथं पाहू शकता वरती. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, तू असे म्हणतोस की मी राजा आहे. मी यासाठी जन्मलो व यासाठी जगात आलो की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं का प्रभूनी जन्मदिवस साजरा केला नाही, प्रभूनी उद्देश पूर्ण केला. काय पूर्ण केला? उद्देश. आपण मागच्या वेळेस शिकलो आणि पुन्हा ते शिकत आहोत. तो म्हणतो माझ्या जन्माचं कारण काय आहे? काय करावं? मी सत्याविषयी साक्ष द्यावी. कमॉन, मला तुमच्याकडून रिस्पॉन्स पाहिजे, कारण मागच्या वेळेस तुम्ही होते, तुम्ही देवाचं वचन ऐकलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जन्माचा उद्देश काय आहे? सत्याविषयी साक्ष द्यावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हेच काम प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः केलं. त्यांनी सत्याविषयी काय दिली? साक्ष दिली. आणि साक्ष हीच होती का तारण, जीवन सर्व कोणामध्ये आहे? येशू ख्रिस्तामध्ये. बोला, कोणामध्ये आहे? येशू ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून तो जे काही लोकांमध्ये येऊन काम करत होता, स्वतःबद्दल सांगत होता, तो यासाठी सांगत नव्हता का स्वतःचं मी पण दाखवावं, पण त्याद्वारे त्याला लोकांना सांगायचं होतं का तुमची सुटका, तुमचे आशीर्वाद हे जगामध्ये नाही, दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही, तर ते सगळे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ठेवलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो म्हणतो का मी सत्याविषयी काय देणार आहे? साक्ष देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, उदाहरण घेतो. आपण पाहतो बायबलमध्ये येशू ख्रिस्तानी वेगवेगळ्या वचनाद्वारे स्वतःला प्रगट केलं. स्वतःला काय केलं? प्रगट केलं. यहुदी लोक जे होते ते तारण शोधत होते. काय शोधत होते? तारण शोधत होते. जुन्या करारामध्ये असं लिहिलं होतं की तुम्हासाठी मसीहा येणार आहे. कोण येणार आहे? मसीहा. आणि तोच तुम्हाला सुटका देणार आहे. म्हणून यहुदी लोक जे होते ते वाट बघत होते की मसीहा येईल आणि आम्हाला आमच्या बंधनातून काय करणार? बाहेर काढणार. आणि मग बायबल सांगतं का येशूनी त्या वचनाप्रमाणे जन्म घेतला. काय घेतला? जन्म घेतला. पण ज्याप्रमाणे त्यांना कळलं पाहिजे होतं की येशू ख्रिस्त आला, ते त्यांना कळलंच नाही. त्यांना कळलंच नाही. मग येशूनी काय केलं? आता त्याचं काम आहे की त्यांना सांगावं का ज्याची तुम्ही वाट बघताय तो दुसरा कोणीच नाही, तो कोण आहे? स्वतः येशू ख्रिस्त. आणि म्हणतो मीच जगाचा काय आहे? प्रकाश आहे. मीच चांगला मेंढपाळ आहे. मीच जीवनाची भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाविषयी बोलला? स्वतःविषयी. प्लीज बोला, कोणाविषयी? स्वतःविषयी. पण लोकांना वाटायचं तुझं मी पण आहे, तुझं काय आहे? मी पण आहे. कारण ज्या वेळेस तो लोकांना सांगायचा का जे काही जुन्या करारामध्ये म्हणजे इजिकेलमध्ये सांगितलं असेल, स्तोत्रसहितामध्ये सांगितलं असेल, आमोसमध्ये सांगितलं असेल, मलाकीमध्ये सांगितलं असेल, ज्याही भविष्यवाद्यांनी जी भविष्यवाणी केली ती भविष्यवाणी कोणात पूर्ण होती? येशू ख्रिस्तामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मीच आहे जो तुम्हाला सुटका देणार आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं त्या लोकांना ही साक्ष पटत नव्हती. ही साक्ष पटत नव्हती. वाचल्या ठिकाणामध्ये आपण योहान 8 अध्याय प्रथम 12. नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला. कोण बोलतोय? येशू. हा, तो काय म्हटला? पुन्हा वाचूया. नंतर येशू पुन्हा त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाविषयी बोलतो? स्वतःविषयी. प्लीज बोला, कोणाविषयी बोलतो? स्वतःविषयी. तो म्हणतो मीच जीवनाचा काय आहे? प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. स्वतःविषयी बोलला. कोणाविषयी बोलला?
स्वतःविषयी यासाठी का बाबा तुम्ही जे बंधनात आहात कोणाकडे या, माझ्याकडे या. कारण मीच आहे जो तुम्हाला या बंधनातून बाहेर काढणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो म्हणतो माझा उद्देशच आहे का सत्याविषयी काय द्यावी, साक्ष द्यावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जस्ट लोकांनी ऐकलं, कोणी ऐकलं? लोकांनी ऐकलं. उदाहरणासाठी इकडचे लोक यहुदी आहेत. कोणते लोक आहेत? यहुदी लोक. मग यहुदी लोकांचं उत्तर काय होतं? वाचूया बरं पुढचं वचन. तेव्हा परुषी त्याला म्हणाले, तू स्वतःविषयी साक्ष देतोस, तुझी साक्ष खरी नाही. हा, ते म्हणतात कोणाविषयी साक्ष देतो? स्वतःविषयी. कारण आम्हाला वाटलं तू देवाबद्दल बोलला पाहिजे. कोणाबद्दल बोलला पाहिजे? देवाबद्दल. पण येशू म्हणतो अरे मी पण देवच आहे. मी पण कोण आहे? देवच आहे. फक्त प्रॉब्लेम असा झाला का तुमच्यासारखे केस, तुमच्यासारखे नाक आणि डोळे मला आहे. तुम्ही विसरून गेले का माझ्या प्रतिरूपात तुम्हाला बनवलं आणि तुम्हाला वाटलं का देव म्हणजे काहीतरी वेगळं असेल. पण देवाने आम्हाला कोणाच्या प्रतिरूपात बनवलं? त्याच्या प्रतिरूपात. प्लीज बोला, कोणाच्या? देवाच्या प्रतिरूपात. प्लीज बोला, समजतंय आम्ही त्याच्या प्रतिरूपाचे आहोत. मग परमेश्वर जो आला मानवी स्वरूपात आला, आमच्या प्रतिरूपात आला, कारण आम्ही त्याच्याच प्रतिरूपाचे आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला काहीतरी असा वेगळा इफेक्ट पाहिजे, म्हणजे मागून एखादा आवाज येणारा, मागून धूर येणारा, म्हणजे आम्हाला वाटतं काहीतरी सुपर नॅचरल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? आम्हाला वाटतं का प्रभूची एंट्री साधी एंट्री. कशी एंट्री आहे? त्याची एंट्रीमध्ये असा काहीतरी मागं बॅकग्राऊंड आवाज आला पाहिजे, असे फुलं पडले पाहिजे, काहीतरी धूर निघाला पाहिजे, म्हणजे आम्हाला वाटेल कारण कोणतरी देव आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का रे मी साक्षी देतो माझ्या संदर्भाने, पण तुम्हाला ती साक्ष पटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा, पुढचं खूप सुंदर वचन आहे. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, जरी मी स्वतःविषयी साक्ष देतो तरी माझी साक्ष खरी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो मला कळतंय की तुम्हाला वाटतं का माझा मी पण आहे. माझा काय आहे? मी पण आहे. कारण कधी कधी असं आपण म्हणतो का माझ्यामुळं मी प्रार्थना करतो, मी वचन सांगतो, मी प्रार्थना आजार बरे होतात, तर आमच्यातला मीपणा दिसतो. आमच्यातला काय दिसतो? मीपणा दिसतो. तसंच त्यांना वाटतं का मी पण आहे. कोणामध्ये? येशू ख्रिस्तामध्ये. कोणामध्ये? येशूमध्ये. पण तो म्हणतो मला नाईलाज आहे, मला हे बोलावंच लागेल, कारण सत्य हे कोणामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? Yes. बायबल सांगतं का ते लोक विश्वास ठेवत नव्हते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अजून एक वचन वाचूया, योहान 3:33. जो त्याची साक्ष मान्य करतो त्याने देव खरा आहे या गोष्टीवर आपला शिक्का केला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो त्याची साक्ष मान्य करतो तो हे मान्य करतो का देव कसा आहे? खरा आहे. प्लीज बोला, कसा आहे? खरा आहे. कोण साक्ष देतो? येशू ख्रिस्त. जो त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवतो तो कोणावर विश्वास ठेवतो? देवावर विश्वास जो ठेवतो. याच्यावर विश्वास ठेवत नाही तो प्रभूवर विश्वास ठेवत नाही. Yes, yes. म्हणजे याच्यावर विश्वास ठेवणंच म्हणजे देवावर विश्वास ठेवू नये, आणि याच्यावर विश्वास न ठेवणं म्हणजे प्रभूवर विश्वास न ठेवण्यासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्या लोकांना सांगतोय? यहुदी लोकांना. ऐकलं त्यांनी, येस. मान्य केलं त्यांनी मान्य नाही केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची साक्ष त्या लोकांनी मान्य केली नाही. त्यांनी त्याला देव म्हणून स्वीकारलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पहा, तुम्ही आणि मी प्रभूला काय म्हणून स्वीकारलं? देव म्हणून स्वीकारलं. प्लीज बोला, काय म्हणून स्वीकारलं? देव म्हणून स्वीकारलं. प्रभूने त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या डोक्यात प्रकाश गेला नाही, पण बायबल सांगते का तो प्रकाश आम्हाला मिळाला. चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू साक्ष त्यांना देत होता, त्यांना ती साक्ष पटत नाहीये, पण तू ती साक्ष तुम्हाला आणि मला पटली. चर्च. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्य त्यांना सांगितलं पण त्यांच्या डोक्यात गेलं नाही, पण बायबल सांगतं का सत्य आम्हाला कळालं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, सत्य कोणाकडे आज? आमच्याकडे आहे. प्लीज बोला, कोणाकडे? आमच्याकडे आहे. प्रभू सांगतो, त्यांना समजत नाही पण ते आम्हाला समजतं. कोणाला समजतं? आम्हाला समजतं. मग आम्हाला का समजतं? वाचव्या ठिकाणामध्ये या ठिकाणी योहान 15 अध्याय 26 आणि 27. जो बापापासून निघून येतो, ज्याला मी बापापासून तुम्हाकडे पाठवीन, तो पाराक्लेत म्हणजे खरेपणाचा आत्मा जेव्हा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. कोणाविषयी? येशू ख्रिस्ताविषयी. प्लीज बोला, कोणाविषयी? येशू ख्रिस्ताविषयी. किती लोकांना मिळाला पवित्र आत्मा? मिळाला. ओके, तुम्ही चर्चमध्ये काय माहिती आहे का? आज तुम्हाला पवित्र आत्म्याने प्रगट केलंय का येशू ख्रिस्तच देव आहे, येशू ख्रिस्तच तारणारा आहे, येशू ख्रिस्तच आहे तो तुमचे मार्ग मोकळे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आज जी थंडी पडली, पुष्कळ लोक झोपूनच आहेत, पुष्कळ लोक झोपूनच आहेत, पण तुमच्यापर्यंत सत्याची साक्ष गेली म्हणून तुम्ही उत्साही मनाने आज या प्रभूच्या प्रार्थनेसाठी इथं आलेले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती साक्ष कोणाकडे? आता आपल्याकडे आहे. प्लीज बोला, कोणाकडे? माझ्याकडे आहे. कुणी प्रगट केलं? पवित्र आत्म्याने. प्लीज बोला, कुणी प्रगट केलं? पवित्र आत्म्याने. येस, ती साक्ष आता आमच्याकडे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा होती का माझी साक्ष यहुदी लोकांना कळावी आणि मग त्यानंतर त्यांनी जाऊन माझी साक्ष लोकांना सांगावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं का त्यांना नाही कळालं, पण कोणाला कळालं? आम्हाला कळालं. सगळे बोला, कोणाला कळालं? आम्हाला कळालं. प्लीज बोला, मला कळालं. मला सगळे कळालं. बोला, मला कळालं. मला कळालं. कशासाठी? प्लीज बोला, कशासाठी कळालं? टाइमपास म्हणून
नाही. पुढचं वचन वाचा. आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्याबरोबर आहात म्हणून तुम्हीही साक्ष द्याल. काय द्याल? साक्ष द्याल. प्लीज बोला, काय द्याल? साक्ष द्याल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आता ही साक्ष आहे ना चर्च, ती आमच्याकडे. कोणाकडे? आमच्याकडे आहे. का येशूच तारणारा आहे. येस येस. येशूच जीवनाची भाकर आहे. येशूच आहे जो तुमचे आजार, येशूच आहे जो तुमची आर्थिक स्थिती, येशूच आहे जे तुमचे अडलेले काम, हे सगळे कोण मोकळे करू शकतो? येशू ख्रिस्त. म्हणजे येशूच या भवतलावर आम्हाला काय करू शकतो? आशीर्वाद करू शकतो. आणि येशूच आहे हे स्वर्गात आम्हाला घेऊन जाऊ शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे आहे सत्य? आमच्याकडे आहे. सगळे बोला, कोणाकडे? माझ्याकडे आहे. तुम्हाला माहिती आहे आता प्रभू येशू काय करू शकतो? कारण जसंच आम्हाला काही गरज लागली, आम्ही कोणाला हाक मारतो? येशू ख्रिस्ताला. आम्ही लगेच प्रार्थना करतो, कारण आम्हाला माहिती आहे का त्याच्याद्वारे आम्हाला आमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याची इच्छा आहे जी साक्ष आमच्यापर्यंत आली, ती साक्ष आम्ही लोकांना द्यावी. येस येस. कोणाला द्यावी? लोकांना द्यावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचव्या ठिकाणामध्ये आपण एक वचन खूप सुंदर आहे. मत्तय 13वा अध्याय 24 वचन. त्याने दुसरा दाखला त्यांच्यापुढे मांडला. तो म्हणाला, आकाशाचे राज्य हे ज्या माणसाने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे आहे. कोणाचे राज्य? आकाशाचे राज्य. हा, काय पेरलं शेतामध्ये? बी पेरले. ओके. बी म्हणजे कोण आहे? प्रभू येशू. बी म्हणजे कोण आहे? प्रभू येशू. ओके. त्या बापाने हे बी पेरलं. काय पेरलं? बी पेरलं. म्हणजे कोणाला पाठवलं आमच्यासाठी? येशू ख्रिस्ताला. प्लीज बोला, कोणाला पाठवलं? येशू ख्रिस्ताला. आणि त्या येशू ख्रिस्तामधून आता कुणी जन्म घेतला? चर्च. आम्ही जन्म घेतला. प्लीज बोला, कुणी जन्म घेतला? आम्ही जन्म आता आपण जन्म घेतला. का जन्म घेतला? वाचव्या ठिकाणामध्ये आपण त्याचं 36 आणि 37 वचन. नंतर तो समुदायात सोडून घरात गेला. मग त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची फोड करून आम्हास सांग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर आहे. येशूने सांगितला तो दाखला कोणता? शेताचा आणि बीचा. कोणता दाखला सांगितला? शेतात आणि बीचा. पण शिष्य काय म्हणले? तू जो दाखला सांगितला ना, तर आम्हाला काय झाला नाही? फोड करून सांग आम्हाला. आम्हाला नाही समजला. काय नाही झालं आम्हाला? आम्हाला समजलं. आम्हाला समजलं नाही. त्याच प्रकारे आज आम्ही ख्रिस्ती का आहोत हे पुष्कळ लोकांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्तानी एक दाखला सांगितला, तो दाखला लोकांना कळला नाही. तसंच आज आम्ही ख्रिस्ती का आहोत हे आम्हाला देखील समजत नाही. पण देवाची इच्छा आहे का आजच्या भाषणाद्वारे तुम्हाला कळावं का तुम्ही ख्रिस्ती का आहात आणि तुम्हाला काय केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? कोणाला कळत नव्हतं? शिष्यांना. तसंच कोणाला कळत नाही आज? आम्हाला. पुष्कळ जण असे आहेत का त्यांना अजून कळतच नाही का ख्रिस्ती जीवन म्हणजे काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे का ख्रिस्ती जीवन काय हे तुला कळालं आणि समजलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभूने काय फोड केली याची. वाचा ठिकाणी आपण त्याचं 37 वचन. तेव्हा त्याने उत्तर देऊन म्हटले, चांगले बी पेरणारा तो मनुष्याचा पुत्र आहे. कोणाचा पुत्र आहे? मनुष्याचा पुत्र. प्लीज बोला, कोणाचा पुत्र? मनुष्याचा पुत्र म्हणजे कोण? येशू प्रभू ख्रिस्त. येशू ख्रिस्त. प्लीज बोला, कोण? येशू ख्रिस्त. तो बी पेरतो. तो काय करतो? बी पेरतो. मग हे बी कोण आहे? पुढे वाचूया. आणि शेत हे जग आहे. शेत काय आहे? जग आहे. म्हणजे जगामध्ये आपण राहतो ते काय आहे? शेत आहे. काय आहे? शेत आहे. मग या शेतामध्ये बी पेरलं पाहिजे. काय पेरलं पाहिजे? बी पेरलं जर पाहिजे. कोणाकडे शेत असतं त्या शेतामध्ये तो काय पेरतो? बी पेरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया काय आहे पुढं. व चांगले बी हे राज्याचे मुलगे आहेत. कोणाचे मुलं आहेत? राज्याचे. प्लीज बोला, कोणाचे मुलं आहेत? राज्याचे. मग कोण आहेत ते मुलं? आपण आहोत. प्लीज बोला, कोण आहेत तो मुलं? आपण आहोत. आपण ते बी ए चर्च. पहिले बी ख्रिस्त होता. कोण होता? ख्रिस्त होता. त्याच्यामधून कुणी जन्म घेतला? आम्ही जन्म घेतला. आता आपण पेरल्या गेलो पाहिजे आणि आम्हाला फळ आलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी असं बी पेरतं का जे उगवणार नाही? जितके शेती करतात असं बी कोणी पेरतं का ते उगवणार नाही? प्रत्येक जण असंच बी पेरतो का त्याला चांगलं फळ यावं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तसंच प्रभूने आम्हाला का निवडलं? कारण आम्हाला फळ यावं. आम्हाला काय यावं? फळ यावं. म्हणजे त्याची इच्छा आहे का चर्च आमच्याद्वारे प्रभूचं राज्य लोकांपर्यंत गेलंच पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर हे राज्य पुढे वाढत नाही तर तो म्हणतो का, लक्षात घ्या, माझा बाप शेतकरी. माझा बाप काय आहे? शेतकरी आहे. आणि तो बघल का जर या द्राक्ष वेलेत जे फाटेत त्यांना फळ येणार नाही, त्याला तो काय करणार? कापणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया, खूप सुंदर आहे या ठिकाणामध्ये. योहान 15 पहिलं आणि दुसरं वचन. योहान 15 पहिलं आणि दुसरं वचन. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे. हा, येशू ख्रिस्त आता कसली उपमा देतो स्वतःला? द्राक्षवेलाची. प्लीज बोला, कसली? द्राक्षवेल. आणि परमेश्वर कोण आहे? शेतकरी आहे. प्लीज बोला, कोण आहे? शेतकरी आहे. हा, तो म्हणतो मी द्राक्ष वेल आहे, माझा पिता जो आहे तो शेतकरी आहे. काय आहे? शेतकरी आहे. ओके. शेतकरी नुकसानाचं काम करणार का फायद्याचं? फायद्याचं. वाचूया पुढं. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो. काय करतो? प्रत्येक फाटा. फळ न असा देणारा. कोणी व्यवसाय करणारा का जो नुकसानीचं काम करणार? प्लीज बोला, तुम्ही तरी असं काम करता का ज्यामध्ये नुकसान होणार आहे?
नाही. आपण पहिले फायदा पाहतो. काय पाहतो? फायदा पाहतो. तसंच देवाची इच्छा आहे की मी द्राक्ष वेले आणि तुम्ही माझ्यामधले फाटे, तुम्ही माझ्यामधले ते बी आहे, पण ह्या बीला, ह्या फाट्याला काय आलं पाहिजे? फळ आलं पाहिजे. पण जर फळ त्याला आलं नाही तर ह्या फाट्याला मी काय करणार? कापून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणताल ख्रिसमसचं चांगलं दिलं पाहिजे, तुम्ही काय देताय? पण खरं सांगायचं, काय सांगायचंय? हा, सत्य तुम्हाला सांगितलं पाहिजे का सत्य काय? हे ते ख्रिसमस आमची एन्जॉयमेंट चाललंय एवढा महिना, पण म्हणतो प्रभू 11 महिने काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला सत्य कळालं पाहिजे का माझा एन्जॉयमेंट फक्त डिसेंबर नाही, तुला 12 महिने सारखे पाहिजेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आम्हाला सत्य कळालं पाहिजे का सत्य नेमकं काय आहे, आणि जर ते फळ आमच्यामध्ये नाहीये तर इथला ख्रिसमस आम्ही एन्जॉय करू, पण प्रभू म्हणतो का माझ्या त्या एन्जॉयमेंटमध्ये मी तुला सामील करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं डेस्टिनेशन स्वर्ग आहे. कुठं आहे? स्वर्ग आहे. सगळे बोला, कुठं आहे? स्वर्ग आहे. कुठं जायचंय आम्हाला? स्वर्गामध्ये. ते म्हणतो इथं तर खूप एन्जॉय करतो, पण माझी इच्छा का माझ्या सोबतच तू तिथं एन्जॉय केलं पाहिजे. हालेलुया. पण मी त्याच लोकांना घेणार जे काय देतात? फळ देतात. जो फळ देणार नाही मी त्याला कापून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याकडे प्रकाश आहे, आमच्याकडे काय आहे? प्रकाश आहे. आणि मग जे जगातले लोक त्या अंधारामध्ये, कशामध्ये आहे? अंधारामध्ये. मग तो प्रकाश कोणी दिला पाहिजे? आपण दिला पाहिजे. पण जर आपण तो प्रकाश त्यांना देत नाही तर चर्च ते जे अंधारात आहे त्याचं कारण म्हणजे आम्ही आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं कारण कोण आहे? आम्ही आहोत. कारण आम्ही तो प्रकाश त्यांना दिला नाही, म्हणून त्यांची जी किंमत आहे परमेश्वर आमच्याकडून वसूल करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ती होणं चांगलं आहे, ख्रिस्त कळणं चांगलं आहे, पण ते सगळं कळणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोक बाप्तिस्मा घेऊन बसून गेले, त्यांना वाटलं बाप्तिस्मा झाला म्हणजे आमचं काम झालं. नाही, आता टिकून राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फळ देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्हाला वाटतं का बाप्तिस्मा झाला ना म्हणजे मी झालो ख्रिस्ती. नाही, आता फळ द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? फळ द्यावं लागेल. आणि जर तू फळ देणार नाही परमेश्वर तुला कापून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे साधं नाही, चर्च हे सिरियसली घ्यावं लागणार. कसं घ्यावं लागणार? सिरियसली घ्यावं लागेल. कारण त्या ठिकाणी यहुदी लोक होते आणि देवाची इच्छा होती का लोकांनी फळ दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? फळ दिलं पाहिजे. कारण तुमचं काम आहे का तुम्ही जे हरवलेत त्यांना तुम्ही प्रभूमध्ये आणलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते त्यांचं काम करत नव्हते आणि म्हणून येशू ख्रिस्ताला पुन्हा एक दाखला आणि एक स्टोरी सांगावी लागली, जेणेकरून त्या डोक्यात प्रकाश पडावं का जर तुम्ही हरवलेल्यांना शोधलं नाही, जगातल्या लोकांना प्रभूत आणलं नाही तर लक्षात ठेवा तुम्हाला प्रभूच्या राज्यात परमेश्वर प्रवेश देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, अपेक्षा कोणाकडून होती? यहुदी लोकांकडून. कोणत्या लोकांकडून? यहुदी लोकांकडून. त्याची इच्छा होती का जे भटकलेत त्यांना कुठं आणावं? प्रभूमध्ये आणावं. कोणामध्ये आणावं? प्रभूमध्ये. पण ते त्यांचं काम करत नव्हते म्हणून येशू ख्रिस्ताला ते काम करावं लागलं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू ह्या स्टोरीद्वारे एक स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, धनवान व्यक्ती आणि लाजराची, आणि त्याद्वारे तो सांगतो का जर तुम्ही फळ देणार नाही ना त्या धनवान व्यक्तीसारखं प्रभू तुम्हाला काय करणार? कापून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया आता ही स्टोरी, खूप सुंदर आहे. वाचा या ठिकाणामध्ये आपण लूक 16 अध्याय. धनवान मनुष्य व लाजर. प्लीज बोला, कोणाची स्टोरी? धनवान मनुष्य व सगळे लाजर. बोला चर्च, कोणाची स्टोरी आहे? धनवान मनुष्य व लाजर. कुणी सांगितली? प्रभू येशूने. का सांगितली? त्याच्या मागचं कारण आहे आणि ते कारण 15व्या अध्यायात दिलंय. 15 अध्याय 1 आणि 2 वचन. आणि सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकायला त्याच्याजवळ येत होते आणि शास्त्री आणि परुषी व शास्त्री ही कुरकुर करीत होते. हा, सर्व लोक कोणाकडे येत होते? येशू ख्रिस्ताकडे. कोणते लोक? शास्त्री आणि परुषी नाही, प्रॉपर वाचा. जकातदार व पापी. हा, कोणते लोक? जकातदार व पापी. येशू ख्रिस्ताकडे कोणते लोक येत होते? जकातदार व पापी. पापी लोक. कोणते लोक? पापी लोक. आणि ज्यावेळेस हे लोक सदुकी परुषी पाहत होते, लोक कुरकुर करत होते. काय करत होते? कुरकुर करत होते. मग प्रभूला कळालं का रे यांना कळालंच नाही का यांच्या जीवनाचं कारण काय आहे. जे काम मी करतो ते काम कुणी केलं पाहिजे? सदुकी परुषींनी. कुणी केलं पाहिजे? सदुकी परुषांनी. पण ते कुरकुर करतात. काय करतात? कुरकुर मग करतात. प्रभूला कळालं का यांना सत्य सांगणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्यांनी एक उदाहरण घेतलं, एक स्टोरी सांगितली जी सत्य आहे, धनवान व्यक्ती आणि लाजराची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ही स्टोरी खूप सुंदर आहे आणि खूप सुंदररीत्या आपण जाऊ याच्यामध्ये, सुंदरसं प्रगटीकरण देव आम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणी आता 16 अध्याय 19 वचनापासून आपण वाचणार आहोत. कुणी एक धनवान माणूस होता. तो जांभळ्या रंगाची व फार बारीक वस्त्रे घालीत असे आणि दररोज डौलाने ख्याली खुशाली करीत असे. आणि लाजार नावाचा कुणी एक दरिद्री माणूस त्याच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला होता. तो फोडांनी भरलेला होता. त्या धनवानाच्या मेजावरून जो काही चुरा खाली पडेल त्याने आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती. आणखी कुत्रीही येऊन त्याचे पोट चाटीत असत. आणि असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि दूतांनी त्याला आब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. तो धनवानही मेला व त्याला पुरले. आणि मृतलोकात त्याला यातना होत असता त्याने आपली दृष्टी वर केली. ओके,
ना खूप सुंदर स्टोरी आहे, 2 व्यक्तीबद्दल आहे. पुन्हा वाचू याबद्दल आता स्लोली जाऊ आपण. 2 व्यक्ती आहेत. किती व्यक्ती आहेत? 2 व्यक्ती. स्टोरी तुम्ही वाचली. किती व्यक्ती आहेत? 2 व्यक्ती. एक ठिकाणी मध्ये धनवान व्यक्ती. कोणता व्यक्ती? धनवान व्यक्ती. धनवान व्यक्ती. आणि दुसरा कोणता व्यक्ती? लाजर. कोणता व्यक्ती? लाजार. बायबल सांगतं का लाजर दारिद्र्य होता. कसा होता? दारिद्र्य. ओके, पुन्हा सिंपलली जाऊ. हा, पुन्हा वाचाबद्दल कोणी स्टार्टिंग एक पासून. धनवान माणूस होता. तो जांभळ्या रंगाची व फार बारीक वस्त्रे घालीत असे. हा, कोणता व्यक्ती? धनवान व्यक्ती. कोणते कपडे? जांभळ्या रंगाची. मुद्दामून वर्णन केलं. मुद्दामून काय केलं? वर्णन केलं का हा धनवान व्यक्ती आणि जांभळ्या रंगाचे काय घालतो? वस्त्रे घालतो. म्हणजे हे जे बोललं ना ते देवाच्या सेवकांबद्दल बोललं. कोणाबद्दल बोललं? देवाच्या सेवक. कारण त्या टायमाचे जे याजक होते, सदुकी परुषी होते, कोणते वस्त्र घालायचे? जांभळ्या रंगाचे. हा, जांभळ्या रंगाचे ते वस्त्र घालायचे. आणि बायबल सांगतं का धनवान आहे. कसा आहे? धनवान आहे. त्यांच्याकडे 10 आज्ञा आहेत. किती आज्ञा आहेत? 10 आज्ञा. प्रभूच्या 10 आज्ञा आहेत, प्रभूचे नियम आहेत, प्रभूचे विधी आहेत. हे सगळं कोणाकडे? या व्यक्तीकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू फक्त याच्याबद्दल बोलत नाही. कशाबद्दल? पैशाबद्दल. आता आपल्या डोक्यात पैशाचं उदाहरण दुसरं आहे, पण आध्यात्मिक काय ते आम्ही याच्यातून घेणार आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा धनवान व्यक्ती म्हणजे फक्त पैशाने धनवान नाही, आध्यात्मिकरित्या. कसं धनवान आहे? आध्यात्मिक. आध्यात्मिकरित्या. असं सांगितलं का जांभळ्या रंगाचे बारीक वस्त्र तो काय करायचा? घालायचा. पुढे वाचूया. आणि दररोज डौलाने ख्याली खुशाली करीत असे. ओके, एक एक पॉइंट लिहून घ्या. पहिला धनवान आहे. कसा आहे? धनवान आहे. धनवान आहे. दुसरी गोष्ट इथं लिहिलंय डौलाने. काय लिहिलंय? डौलाने. ख्याली खुशाली विचारत असते. मत्तेमध्ये आम्ही वाचतो प्रभू निषेध करतो का तुम्ही मोठमोठे जगे घालता, ह्याच्यामध्ये जाता, गर्दीमध्ये जाता, लोकांकडून मुजरे घेता. काय घेता? मुजरे घेता. म्हणजे डौलाने काय करणं? ख्याली खुशाली करणं. कोण करतं? धनवान व्यक्ती. प्लीज बोला, कोण करतं? धनवान व्यक्ती. लिहून घ्या पहिला पॉइंट. पहिला धनवान आहे. काय आहे? धनवान आहे. आणि दुसरं डौलाने काय विचारतो? ख्याली खुशाली. ओके, पुढे वाचा बदलते तेवढं सेम. दररोज डौलाने. हा, तो एक पॉइंट लिहा. दररोज. त्याच्या तिथं लिहून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये. दररोज. कसं? दररोज. म्हणजे हा घरातून कधी बाहेर पडतो? दररोज. सगळे बोला, कधी बाहेर पडतो? दररोज. पहिली गोष्ट धनवान आहे. कसा आहे? धनवान आहे. दुसरी गोष्ट रोज बाहेर पडतो. रोज काय करतो? बाहेर पडतो. आणि तिसरी गोष्ट सांगितलं डौलाने ख्याली खुशाली विचारतो. म्हणजे लोकात जाऊन एन्जॉय घेतो, मोठे पण बाळगतो. काय बाळगतो? मोठे पण बाळगतो. पुढे वाचा. आणि लाजार नावाचा कोणी एक दरिद्री माणूस. हा, आता हा लाजर आहे. कोण आहे? लाजार. ओके, कसा आहे? दरिद्री आहे. सगळे बोला, कसा आहे? दरिद्री आहे. दारिद्र्य आहे. म्हणजे त्याला पोट भरण्यासाठी काय नाही त्याच्याकडं? पैसे नाहीयेत. पोट भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीयेत. त्याला पोट भरावं म्हणून त्यांना अन्न मिळत नाही. पुढे वाचूया. त्याच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला होता. कोणाच्या दरवाजाजवळ? श्रीमंत माणसाच्या. प्लीज बोला, कोणाच्या? धनवान माणसाच्या. हा जो धनवान व्यक्ती बरोबर त्याच्या दाराजवळ कोणाला टाकलं? लाजरला टाकलं. पहिली गोष्ट दारिद्र्य. कसं आहे? आणि दुसरी गोष्ट बायबल सांगतं का सगळं शरीर कशाने भरलं त्याचं? फोडांनी भरलेला आहे. वाचा बदल. तो फोडांनी भरलेला होता. हा, त्या धनवानाच्या मेजावरून जो काही चुरा खाली पडेल त्याने आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती. पुढं. आणखी कुत्रीही येऊन त्याचे पोट चाटीत असत. हा, खूप सुंदर आहे. माझी इच्छा आहे का देवाच्या आत्म्याने मदत करावी समजण्यासाठी. दारिद्र्य कसा आहे? दरिद्री आहे. दारिद्र्य असल्यामुळं त्याच्याकडे काय नाहीये? पैसा नाही. पैसा नाही. आणि पैशामुळं तो पोटासाठी काय घेऊ शकत नाही? अन्न घेऊ शकत नाही. प्लीज बोला, काय घेऊ शकत नाही? अन्न. मी भाकर बनवली आहे, भाकरीचं प्रगटीकरण देव आज आम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दारिद्र्य असल्यामुळं तो काय घेऊ नाही? भाकर नसल्यामुळं त्याची शारीरिक शक्ती काय झाली? कमी झाली. कारण आम्हाला माहिती आम्हाला काय पाहिजे? भाकर पाहिजे. कारण जे लोक संडेला उपवास करतात त्यांना असं वाटतं कधी चेस सुटतं, कधी काय सुटतं? चेर सुटतं. तुम्हाला हे भाकरीचं महत्व मी सांगतोय. कसलं महत्व सांगतोय? संडेचा उपवास जे नवीन आहेत त्यांना वाटतं कधी चेस सुटतं, कधी चेस सुटतं. कारण सहन होत नाही. काय होत नाही? सहन होत नाही. कारण ही भाकर जी असं आम्ही खातो आम्हाला शक्ती येते. आम्हाला काय येते? शक्ती येते. आणि भाकर नसेल तर आमच्यामध्ये शक्ती राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी गोष्ट सायन्सच्या दृष्टिकोनाने ज्यास तुम्ही अन्न खात नाही तुमच्या शक्ती राहत नाही आणि त्या शक्तीमुळे तुमची प्रतिकार शक्ती पण काय होऊन जाते? कमी होऊन जाते. लक्षपूर्वक ऐका. अन्न खात नसल्यामुळं शरीराची शक्ती काय होती? कमी होती. आणि प्रतिकार शक्ती, कोणती शक्ती? प्रतिकार शक्ती. सगळे बोला, कोणती शक्ती? प्रतिकार शक्ती. प्रतिकार शक्ती पण काय होऊन जाती? कमी होऊन जाती. म्हणून बायबल इथं सांगतं का शरीरावर त्याचे काय आलेत? फोड आलेत. काय आलेत? फोड आलेत. आणि कुत्रे येऊन काय चाटतात? फोड चाटतात. मग त्यांनी हाताने कुत्र्याला मारलं पाहिजे का नाही? मारलं पाहिजे. प्लीज बोला, मारलं पाहिजे का नाही? मारलं पण पाहिजे. शक्ती आहे का? नाही. प्लीज बोला, शक्ती आहे का? नाही. काय खात नाही? अन्न खात नाही. अन्न खाईल तर शक्ती येईल. आणि शक्ती असेल तू प्रतिकार करू शकतो. कुत्र्याचा पण आणि जे आजार आहेत त्याचा पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, खूप सुंदर आहे या ठिकाणामध्ये. आपण म्हणतो ज्यावेळेस माणूस वयोवृद्ध होतो त्याचे आजार उद्भवतात.
काय उद्भवतात? काय कमी होऊन जाती? प्रतिकार शक्ती. का? कारण काय कमी खातो? अन्न कमी खातो. अन्न कमी झालं का शक्ती कमी होईल आणि प्रतिकार शक्ती तुमची कमी होणार. प्रतिकार शक्ती कमी झाले का आजाराने झडप टाकलीच. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुमचं अन्न चांगलं असेल तर शक्ती कमी होईल का? नाही. आणि शक्ती कमी होणार नाही. तुमची प्रतिकार शक्ती चांगली असेल आणि तुम्ही आजाराबरोबर आणि कुत्र्याबरोबर काय करू शकता? लढू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याची इच्छा आहे. याची काय आहे? इच्छा आहे. का याच्या मेजावरून ह्या भाकरीचा काय पडतो? भाकर खावी इच्छा नाहीये, फक्त याचा काय द्या? चुरा द्या. प्लीज बोला, काय द्या? चुरा द्या. खूप सुंदर आहे चर्च. काय खातो हा? भाकर खातो. म्हणून अख्खी भाकर खात. सगळे बोला. नाही हे आत्मिक आहे. बोला, कशी खातो? अख्खी भाकर खातो. एक नाही दोन खातो. सगळे बोला, एक नाही दोन खातो. दोन खातो. एकदा खात नाही, तीनदा खातो. प्लीज बोला चर्च. मी आत्मिक आहे. प्लीज बोला. किती वेळेस खातो? नाही 3 वेळेस. 3 वेळेस खातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो, अरे जे तू खातो ना ते तुझं खा, पण जे खाली पडलंय, पुढं पडलंय खाली पडले. तेवढं तरी मला दे, कारण तू चुरा देखील माझी शक्ती वाढू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज, खूप सुंदर आहे. माझी इच्छा आहे की तुम्हाला हे कळावं. ही भाकर पकड. कशी खातो? अख्खी खातो. सगळे बोला, कशी खातो? अख्खी खातो. एक खातो का दोन खातो? 2 खातो. एकदा खातो का तीनदा खातो? 3दा खातो. तो म्हणतो सगळं खा, पण जे खाली पडतं ना, पुढं पडतं खाली पडतं. ते तर वाया जातं ना, ते वाया जाणारं मला दे, येस येस. कारण त्या वाया जे जातं ना त्याच्यामधून पण मी माझं पोट भरू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, तयार आहात चर्च? खूप सुंदर आहे. भाकर मागितली. काय इच्छा आहे त्याची? भाकर. तो असं नाही म्हणत का बाबा मी आजारी, मला आजारासाठी पैसे द्या. तो म्हणतो नाही, भाकर मिळाली ना माझी शक्ती वाढणार, येस. हालेलुया. आणि जर शक्ती वाढली ना मी लढू शकतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज बाहेर पडतो. कसं पडतो? रोज बाहेर पडतो. रोज त्याला बघतो, पण आपला चुरा त्याला देत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? धनवान व्यक्ती. कसा व्यक्ती? धनवान व्यक्ती. यांनी भाकर बी दिली ना, पकड आहे, याच्या घरात कमी आहे का? नाही. भाकर जरी दिली, हा म्हणतो भाकर नको रे, भाकरची अपेक्षा बाळगत नाही, मला फक्त काय दे. चुरा दे. पण याची स्थिती अशी आहे का रे, एक काय 10 भाकरी बी दिल्या ना मला कमी पडणार नाही. येस येस. पण बायबल सांगतं भाकर तर सोडा, त्यांनी काय दिला नाही आपला? चुरा दिला नाही. प्लीज बोला, चुरा पण त्यांनी दिला नाही. आणि येशू ख्रिस्तांनी सांगितलं का हा व्यक्ती त्या आजारात मेला. कसा मेला? आजारात. कारण प्रतिकार शक्ती नव्हती. काय नव्हती? प्रतिकार शक्ती. आणि म्हणून तो आजारामध्ये मेला. आणि बायबल सांगते की नंतर हा पण मेला. पण ज्यावेळेस दोघांचे डोळे उघडले, एकाने नरकात आणि एकाने स्वर्गात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा दारिद्र्यात मेला. कसा मेला? दारिद्र्यात पण मेला. कुठं नेलं याला? सुखलोकामध्ये. स्वर्गामध्ये नेलं त्याला, सुखलोकामध्ये नेलं. आणि हा मेला कशात मेला? धनवानतेत. कशात मेला? धनवानतेत. भारी कबर असेल, एकदम सेंट बिंट दाबून मारला असेल कब्रस्थानामध्ये त्याच्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कुठं गेला शेवटी? नरकामध्ये. का? प्रभू काय सांगतो या स्टोरीमधून? आम्हाला आज ते कळायचं, शिकायचं आहे आम्हाला का प्रभूला काय सांगायचं. धनवान होता. कसा होता? धनवान होता. भरपूर भाकरी होती, फक्त चुरा पाहिजे होता, पण चुरा पण त्यांनी काय केला नाही? दिला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? अजून एक वचन आहे खूप सुंदर त्याच्यामधलं, त्याच्यामध्ये ब्रदर 25 रीड करा. मग अब्राम म्हणाला, मुला तू हे आठीव की तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास आणि त्याप्रमाणे लाजार दुःख भरून पावला. हा, तू काय पावलास? सुख भरून पावलास. तुला भरपूर आनंद होता, कारण सगळं काही तुला दिलं होतं. सगळं काही तुला दिलं, आणि म्हणून तू सगळ्या गोष्टी एन्जॉय केला. तू सुखात मेला. कसा मेला? सुखामध्ये मेला. पण लक्षात ठेव, तुला स्वर्गात प्रवेश मिळाला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण चर्च त्यांनी आपल्या भरपुरीतून कोणाला दिलं नाही? लाजरला दिलं. प्लीज बोला, कोणाला दिलं नाही? लाजरला दिलं नाही. त्याची इच्छा तर नव्हतीच भरपुरीमध्ये येऊन दे. वाया जे चाललंय, कुठं चाललंय? वायाला जे चालले ते जे वाया चाललं ना, ते एखाद्याचा जीव वाचू शकतं, पण ते पण तू काय केलं नाही? दिलं नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो सदुकी पुरुषांना का जे हरवले त्यांना मी काय करतो? शोधतो. तुम्ही ते केलं पाहिजे होतं, पण तुम्ही ते करत नाही. जर तुम्ही ते करत नाही, तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जागा मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? प्लीज बोला, सर्वांना कळतंय? त्याची काय इच्छा होती? काय खावं? भाकरीचा चूर खावा. भाकरीचा चुरा. येशू ख्रिस्त कुठे? इकडे. कोण आहे जीवनाची भाकर? येशू ख्रिस्त. प्लीज बोला, कोण आहे? येशू ख्रिस्त. आता कोणाकडे ही भाकर चर्च? सगळे बोला, जोरात बोला, कोणाकडे? आमच्याकडे आहे. प्लीज बोला, कोणाकडे ही भाकर? आमच्याकडे आहे. आता ही भाकर आमच्याकडे. जो धनवान व्यक्ती होता ना, आज ते धनवान कोण आहोत? आम्ही आहोत. आम्ही आहोत. आणि हा जो गरीब लाजर आहे ना, मी पुन्हा सांगतोय, प्रभूंनी खूप रीत्या मला स्पर्श केले याच्यात. तो म्हणतो का त्याची इच्छा नाहीये का माझा आजार बरा व्हावा. काही इच्छा नाही त्याची. आजार बरा व्हावा. कारण बायबल लिहिलं त्याची इच्छा होती, असं लिहिलंय त्याच्यामध्ये.
त्याच्यामध्ये जर आम्ही पुन्हा वाचतो त्याच्यामध्ये असं लिहिलंय का लाजराची अशी इच्छा आहे का मी काय खावं भाकरीचा चुरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो असं म्हणत नाही का मी आजारी माझं आरोग्य द्या, माझी मलमपट्टी करा, मला पैसे द्या. तो म्हणतो भाकरीचा चुरा मला मिळला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतं त्याला भाकरीचा काय पाहिजे? चुरा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मी पुन्हा सांगतो, भाकर खाल्ली तर शक्ती येणार आणि शक्ती आली तर माझी प्रतिकार शक्ती काय होणार? वाढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोण आहे जीवनाची भाकर? येशू ख्रिस्त. प्लीज बोला, कोण आहे जीवनाची भाकर? येशू ख्रिस्त. आणि काय इच्छा आहे काय खावं? भाकरीचा चुरा खावा. कोणाकडे आता भाकर? आमच्याकडे आहे. प्लीज बोला, आमच्याकडे भाकरी पण आहे चुरा पण आहे. काय आमच्याकडं? भाकर पण आहे. आणि आमच्याकडे भाकरी आणि चुरा पण आहे. पण जसं हा व्यक्ती दररोज बाहेर पडतो, अनेक लोकांना बघतो पण वाटत नाही चर्च, काय करत नाही, वाटत नाही. तसंच आज आमची स्टोरी आहे चर्च. आमच्याकडे भरपूर आहे पण आम्ही वाटत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच्या मध्ये जाऊन खाली काय पडतो? चुरा पडतो. भरपूर आहे. म्हणजे भाकरी कशा आहेत घरामध्ये? भरपूर आहे. भरपूर आहे पण वाटतो का? नाही. आमच्याकडे पण भरपूर आहे चर्च, आमच्याकडे पण भरपूर पण आहे. आम्ही वाटत नाही चर्च. आणि जर आम्ही वाटणार नाही तर आम्हाला पण कुठं प्रवेश मिळणार नाही स्वर्गामध्ये. ओके. आता मी सूर्याचं उदाहरण देतोय, खूप सुंदर आहे. देवाने मला स्पर्श केले याच्यामध्ये. आमच्याकडे इश्यू आहे आहे. आहे तुम्ही किती वेळेस भाकर खाता दिवसामध्ये? आध्यात्मिक 3 वेळेस. सकाळी प्रार्थना, संध्याकाळी प्रार्थना. ओके. तुमच्या घरामध्ये वचनं लागलेत, काय लागलेत? वचन लागले. हे सूर्याबद्दल प्रभूने मला सांगितलं. घरामध्ये इथं एक वचन, तिथं एक वचन, तिथं एक वचन. तुमच्या मोबाईलमध्ये वाटाचा ढिगच लागलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण तुम्ही म्हणता ना आता बायबलमध्ये ते व्हॉट्सअपवरून सगळे मला स्पिरिच्युअल मेसेज येतात. म्हणजे तुमच्याकडे भरपूर भाकरीचा चूर आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या घरामध्ये जे 50 वचन लावले ते म्हणतो त्याच्यातलं एक वचन जरी तू लोकांना दिलं, ते एक वचन पण लोकांचं जीवन बदलू शकते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुझं लक्ष या डिसेंबर नंतर पुढच्या डिसेंबरला जातं साफसफाई करताना, त्यानंतर ते वचन तुला दिसतच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? कधी लक्ष जाणार आता? सगळे बोला, कधी लक्ष जाणार? घरामध्ये जी भाकर लावली ना एवढी, त्याच्याकडे लक्ष बघतो वर्ष टू वर्ष जात. कधी जातं? वर्ष. आम्हाला माहित पण नाही का ते वचन काय आहे. आता नवीन व्यक्तीच्याच घरी येतो ना तो बघतो बाबा काय, तो पण आध्यात्मिक असेल तर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरं सांगा, किती लोक बघतात रोज आपल्या घरात कोणते कोणते वचन आहेत? कोण बघतं का? 90% नाही बघत. 90% लोक बघत त्यासाठी रोजचं झालंय. पण तो म्हणतो तुझ्यासाठी जे रोजचं झालंय तो चुरा कोणाचं जीवन वाचू शकतो. ते जे वचन ना, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, ते एक वचन कोणाचं लाईफ बदलू शकतं. तुझ्या घरात जे लिहिलंय ना का त्याच्या चापकाचं आरोग्य आहे, हे वचन कोणाला आरोग्य देऊ शकतं. तुझ्या घरात जे लिहिलं ना का कोणतंही शस्त्राच्या विरोधात चालणार नाही, हे वचन कोणाला संरक्षण देऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुझ्या घरामध्ये एवढी भाकर आहे, एवढा चुरा पडलाय, पण तो धूळ खात पडलाय, ते कोणाचं लाईफ वाचवत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतं? आमच्या मोबाईलमध्ये जे ख्रिश्चन ग्रुप आहेत ना, तुम्ही एकमेकांना चुरा वाटता. प्लीज बोला, कळतंय? त्याच्या घरी फराळ आणि तुझ्या घरी फराळ, त्या फराळाचा आनंद काय चर्च? फराळ त्याला दे ज्याच्या घरात बनत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपलं फिट्टूसचं काम आहे, तू मला दे मी तुला देतो. त्याच्या उपयोगाचा नाही. तो म्हणतो मी खाऊन कंटाळलोय, आणि तो म्हणतो मी खाऊन कंटाळलो. यस, तुम्ही एकमेकांच्या घरी जातात, सगळे फराळ देतात. तो म्हणतो नको 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 मला कंटाळा आला. अरे भुकेलेला दे. तो म्हणतो यू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा काय म्हणतो? पण आपण इकडे जाऊ देत नाही. आपण जो नको म्हणतोय त्याला देतोय अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही धनवान आहोत. कसे आहोत? धनवान आहोत. पण आम्ही भुकेलेला देत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? आपण हसण्यावर घेतोय, पण जर हे वचन सत्य आहे तर बायबल सांगतं त्याचप्रमाणे आम्ही ज्या डोळे बंद करू कुठं उघडणार? मग प्लीज बोला, कुठं उघडणार? देवाचं वचन आम्ही सिरियसली घेतलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का भाकरीचा चुरा मला देवाने याच्यात, मी पुन्हा सांगतो, खूप रित्या चांगला स्पर्श केलं मला त्याने त्याच्यामध्ये. तर तो म्हणतो का रे, तो म्हणला पाहिजे मला आरोग्य दे. मला काय दे? आरोग्य दे. पण तो म्हणतो आरोग्य नको, मला भाकर दे. कारण ज्यावेळेस मला प्रतिकार शक्ती मिळणार, मी स्वतः त्या आजाराचा विरोध करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग प्रभूने मला सांगितलं का आज आजारांसाठी प्रार्थना होती. कोणासाठी? आजारांसाठी. आणि मग तुम्हाला बरं केलं जातं. तो सेवक प्रार्थना करतो, तुमचे आजार बरे करतो, तुमची भविष्यवाणी केली जाते. पण तो म्हणतो अरे मला ते नाही पाहिजे, मला चुरा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला इश्यू द्या, आणि जर इश्यू मला मिळाला मग मी स्वतः लढू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज इश्यू वाटण्यात येत नाहीये, आज भविष्यवाणी वाटण्यात येते, आज आरोग्य वाटण्यात येतंय. त्याची गरज आहे प्रभूला माहितीये. पण ते म्हणतो का रे बाबा, जे ओरिजिनल तो मागतोय ते तू त्याला कुठं देतोस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू त्या व्यक्तीला तुझा मागं पळवतो. कुणाच्या मागं पळवतो?
पण जर तू त्याला भाकर देशील ना, मग तो येशू मागे पळणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज 90% लोक कोणावर डिपेंड आहेत? पालकांवर. पालकांवर. कोणावर? पालकांवर. का? कारण तुम्ही भाकर दिली नाही त्याला. काय दिली नाही? भाकर दिली नाही. तुम्ही त्याला आरोग्य देता, त्याला आशीर्वाद देता, म्हणून त्याला कळतच नाही काही सत्व कुठून मिळतात. पण जर त्याला भाकर दिली, जर त्याला येशू दिला, तो स्वतः स्ट्रॉंग होणार. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून म्हणतो बायबल स्टडीला या. कुठं या? बायबल स्टडी. ही भाकर खाण्यासाठी या. आमचं काम आहे, आम्ही प्रार्थना करू. असं नाही का आम्ही आजारांसाठी प्रार्थना करत नाही. आम्ही आजारांसाठी प्रार्थना करतो, आमचं काम आहे. पण आम्ही भाकर पण वाढतो. पण मला असं पाहायला मिळतं की लोक आजाराचे आरोग्य घेण्यासाठी येतात, लोक सुटका घेण्यासाठी येतात, पण कुणीच ही भाकर घ्यावी म्हणून येत नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गरीबाला कळलं काय खाल्ली पाहिजे. भाकर खाल्ली पाहिजे. आम्ही भाकर देतो पण भाकर कोणी घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जगात कुठेही जा, बायबल स्टडी म्हणजे भाकर आहे, पण ती भाकर कोणी खात नाही. सगळ्यांना आरोग्य पाहिजे. पण लाजारला कळालं. कोणाला कळालं? लाजरला कळालं. का आजार असते चालेल, पण मला काय पाहिजे? भाकर पाहिजे. मला भाकर पाहिजे, कारण भाकरीमध्ये जीवन आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय चर्च? कळतंय? आहे घरामध्ये खूप वचनं. एक तरी वचन. किती वचन? जे घरामध्ये 10-15 फ्रेम लावून ठेवलेत ना, त्याच्यापैकी एक तरी वचन कोणाला जाऊन सांगा. गरिबांना. मग चर्च तुमचं सार्थक होणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं घर दिसायला खूप डेकोरेटेड दिसतं, पण देवाचा गौरव होत नाही, कारण ते वचन लोकांना वाटल्या जात नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे हा खूप धनवान आहे, पण याच्या धनवंतेचा फायदा लोकांना होतोय का? नाही. नाही होत. तसंच आमच्याकडे खूप वचन आहे, आमच्याकडे बायबल स्टडी, आमच्याकडे प्रार्थना आहे, आमच्याकडे भरपूर काही आहे, आमच्याकडे एवढं आहे, पण देव म्हणतो ते वाटल्या जात नाही. काय होत नाहीये? वाटल्या जात नाही. एखादा गरीब व्यक्ती ब्लेस होत नाहीये, मग तुझ्या एवढ्या ज्ञानाचा काय फायदा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही काही लोकांकडे खूप आयडिया असतात. काय असतात? प्रभूबद्दल, प्रभूचं वचन, प्रभूची सेवा, असं करायचं तसं करायचं. आयडिया खूप आहेत, पण कोणाला दे? लोकांना दे. कोणाला दे? लोकांना दे. म्हणजे तुझ्या ज्या आयडिया आहेत ना, ते इम्प्लिमेंट कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आमच्याकडे खूप थॉट्स आहेत, असं प्रभूचं काम करायचं, असं करायचं. अरे बाबा, विचारात तुला पुढे जातोस, पण प्रॅक्टिकली 1% तरी करून दाखव. किती टक्के? 1%. 1% तरी करून दाखव, कारण ते 1% कुणाची लाईफ बदलू शकते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो का लाजर आरोग्य मागत नाही, लाजर भाकर मागतो. चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लाजर काय मागतो? भाकर मागतो. त्याला माहिती आहे भाकर मिळाली तर आरोग्य पण मिळणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर भाकर मिळाली तर मला शक्ती येईल, आणि शक्ती येईल तर मी कामाला जाऊ शकणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आत्मीयरित्याला काय सांगायचंय का, जसं कुत्रा आहे आणि आजार त्याचा सैतान आहे. कोण आहे? पण जर सैतानाशी लढायचं तर आमच्याबरोबर कोण पाहिजे? प्लीज बोला, कोण पाहिजे? येशू ख्रिस्त. जगामध्ये सैतान आहे, तो आजार आणणार, मानसिक तणाव आणणार, कुटुंबात डिस्टर्ब आणणार, तो नेहमी काही ना काही ताट तुमच्याकडे वाढून आणणार. पण कोण पाहिजे? येशू ख्रिस्त. जर येशू तुमच्याकडे, तुमची प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग राहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोणताच आजार तुम्हाला मारू शकणार नाही, कोणते भांडण कुटुंब विस्कळीत करू शकणार नाही, कोणती दारू कुटुंबाला हे करू शकणार नाही, कारण तुमच्याकडे शक्तीच आहे त्याला लढण्याशी, कुटुंबाला मोकळं करण्याची. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय खाल्ली पाहिजे? भाकर खाल्ली पाहिजे. भाकर खाचीच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही तर खाताय, पण तुम्ही काय करा? दुसऱ्यांना खाऊ. प्लीज बोला, काय करा? दुसऱ्यांना द्या. प्लीज भाकर द्या लोकांना. नाही तर या धनवान व्यक्तीसारखं आम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? कळतंय चर्च? भरपूर वचन पाठ आहेत. कोणासंगती कधी कधी डिस्कशन करतो ना, बायबल न उघडता सगळे अध्याय सांगून टाकतो. एखादा व्यक्ती बायबल न उघडता सगळा अध्याय, हा अध्याय, तो वचन, तो रेफरन्स. अरे काय नॉलेज आहे तुझं? पण कोणाला वाचव? एखादा लाजरला वाचव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू त्याला डिस्काउंट देईल. त्याला काय देईल? डिस्काउंट. कारण तुझ्याकडे नाही आला का, तुला डिस्काउंट. पण तुझी भरपाई कोणाकडून घेतो? धनवान व्यक्तीकडून. कारण तो म्हणतो ज्याच्यामुळे तू अडखळतो त्याला हाय हाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा ख्रिसमसचा आनंद मला कमी करायचा नाही, पण खरा ख्रिसमस कशामध्ये हे मला तुम्हाला सांगायचंय. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे वचन तुमच्याकडे आहेत, ते वचन तुम्ही वाटा. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या व्हॉट्सअपवर जे वचन येतात ते तुमच्या आनंदासाठी नाही आहेत, त्याद्वारे तुम्ही लोकांना आनंद द्या. चर्च. तुमच्या घरात जे वचन लागलेत ते वचन फक्त तुमच्यासाठी नाही. चर्च. ते वचन कुणाचं लाईफ बदलू शकतात. येस. हालेलुया. 100% बदलू शकतात. त्या वचनात ते सामर्थ्य आहे. चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे का विश्वास? येस. प्लीज बोला, आहे का विश्वास? आहे. आमचा विश्वास पाहिजे. हे जे वचन आहेत ना, जिवंत आहेत. कसे आहेत? जिवंत आहे. हे जगिक वचन नाही आहेत, या वचनात सामर्थ्य आहे जीवन बदलण्याचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी आज या वेदीवर उभं राहून देवाचं काम करतो, तर मी जन्मता इच्छा नव्हती बाळगली का मी पाळक होणार. काय होणार? पाळक. पण ते वचन कोणीतरी मला वाढलं, मला काय केलं? वाढलं. मला खाऊ घातलं, आणि ते वचनाने माझ्यामध्ये फळ आणलं. चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तेच काम मी पुढे घेऊन चाललो आणि तीच भाकर आज मी तुम्हाला वाढली चर्च. ती तुम्ही खा आणि तुम्ही ती लोकांना वाढा, त्याच्यामध्ये लोक जन्म घेतील चर्च प्रभूमध्ये. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्या ख्रिसमसला अर्थ, तर तो खरा ख्रिसमस, नाहीतर मग तो फक्त सण झाला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला सण नकोय, प्रभूला असा ख्रिसमस पाहिजे का त्याच्यामध्ये आम्ही सत्याविषयी काय दिली पाहिजे, साक्ष दिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या इथं बाजार आहे, काय आहे, बाजार आहे. बाजारात फक्त एकटे जाऊ नका, खरी संपत्ती घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही पैसे चेक करतो, अरे ते पैसे फक्त तुझा फायदा करेल, पण हे ट्रॅक्स, हे वचन कुणाचं लाईफ बदलू शकतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या घरावती लोक आहेत, म्हणून या ख्रिसमसला फराळ देताना काहीतरी असं प्रभूचं नाव आणि काहीतरी छापा किंवा एखादं ट्रॅक्स, एखादं ग्रीटिंग आणा आणि ते ग्रीटिंग देऊन टाकताना कळू द्या का आनंद तुम्ही काय करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढा खर्च करताच ना, एक ग्रीटिंग आणा ना मार्केटमधून, ज्याच्यामध्ये येशूबद्दल लिहिलंय आणि ते ग्रीटिंग पण जाऊ द्या त्याच्यामध्ये, मग त्यांना कळलं येशूने नेमकं काय केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज किती लोकांना समजतं मी जे बोलतोय. ख्रिस्त गेला पाहिजे, काय गेला पाहिजे, ख्रिस्त गेला पाहिजे. कलरला खर्च, फराळाला खर्च, मग द्यायचंच आहे त्याच्या येशूमध्ये टाकून दे. काय टाकून दे, येशूमध्ये. ते सुंदरसं ते ग्रीटिंग्स मार्केटमध्ये भेटतं, त्याच्यावर तुम्ही येशूबद्दल लिहा, त्याच्यामध्ये सांगा का आनंद मी काय करतो आणि ते लोकांना जाऊ द्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर असं आम्ही काही करू तर प्रभूला आवडणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग आम्ही डोळे बंद केले तर आम्हाला कुठे घेऊन जाणार, प्लीज बोला, कुठे घेऊन जाणार, स्वर्गामध्ये. प्रशस्तपणे. कसं, प्रशस्तपणे. हा प्रशस्तपणे. प्रभू म्हणाल इथं डौलाने मिरू नको, मी तुला डौलाने वरती घेऊन जात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतं, किती लोक बाहेर पडणार चर्च. प्लीज मस्तसाठी म्हणू नका, हे वचन मी जे प्रभूने मला दिले ते मी तुम्हाला सांगितलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मस्तसाठी करू नका, तुम्हाला स्वर्गात जायचंय तर तुम्हाला ही भाकर लोकांना वाढावी लागणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नेहमी एक उदाहरण सांगतो, घरामध्ये अनेक लोक असतात, पण घरात लोकांना तो कॅरेक्टर आवडतो जो सगळं काम करतो. सगळं काय करतो, काम करतो. काय 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 करतात, काम नाही करत. आपलं जेवण झालं का जाऊन बसतो. पण काहीची सवय कशी असती, स्वतःही जेवणार, दुसऱ्याला पण काय करणार, वाढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होतं ना घरी काही कार्यक्रम असतो, कुणी जेवताना लगेच काय करतं, पण काही काही कॅरेक्टर कसे असतात, जेवणार मी लगेच काय करणार, सगळ्यांना वाढणार. आपण म्हणतो हा समंजस आहे आणि हा बोल वचन आहे, हा लगेच मैफिल लावून बसतो, पण हा काम करणार आहे. तसंच देव म्हणतो का नाही, त्या टायमाला वाटायच्या एवढ्या गप्पा मारतो, पण जे वचन वाटलं पाहिजे तू ते वाटत नाहीस. देवाला ते लोक आवडतात जे वचन वाटतात. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आमचं हे काम आहे का जे भाकर आमच्यापर्यंत ती भाकर म्हणजे येशू ख्रिस्त हा आम्ही लोकांना वाटला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च बाहेर पडायचं, कॅरल्समध्ये असेल, सेल मीटिंग असेल, बाजार असेल, निमित्त शोधा का कसा मला येशू सांगता येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे नजर लागली कोणाची, येशू ख्रिस्त. हा तो म्हणतो का लक्षात घे माझा बाप चांगला शेतकरी आहे. कसा शेतकरी आहे, चांगला शेतकरी. करायची म्हणून शेती करत नाही, नवीन खिलाडी नाहीये, तो बघतो का फळ देत नाही, त्याला कापणार, पण कापण्या अगोदर एक संधी देणार, अरे बाबा ऐक मी तुझ्याशी काय बोलतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन मनावर घेतलं तर टिकणार, आणि वचन जर असंच घेतलं ना असंच सोडलं तर चर्च तुम्ही कट होऊन जाणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चमध्ये राहताल, लोक तुम्हाला ख्रिस्ती म्हणून ओळखतील, पण स्वर्गात घेतलं जाणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस आम्ही कन्व्हिन्स करतो का रे प्रेयर मीटिंग घ्या, का आम्ही इथं लीडर्स उभे केले, का प्रार्थना केली, कधी कधी आम्हाला वाटतं नाही यांना चर्चला गर्दी पाहिजे ना म्हणून लोक करतात. अरे त्यासाठी नको आहे. या कॅमेरा माध्यमातून अनेक लोकांपर्यंत वचन जातं, अनेक आम्हाला फोन कॉल आहेत, युट्यूबद्वारे देव आपलं काम करतोय. पहा देवाने माध्यम दुसरं ओपन केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या युट्यूबवर मेसेज टाकला ना हा लोकांपर्यंत, पण ब्लेसिंग्स भेटणार का, युट्यूबवाला घेऊन जाईल. कोण घेऊन जाईल, म्हणजे पैसे पण घेऊन जातो आणि ब्लेसिंग्स पण घेऊन जातो. देवाची इच्छा होती का जे मी निर्माण केलं ना ते ब्लेस व्हावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, तो म्हणतो तुम्ही ने ओरडले ना कोण ओरडतील, धोंडे ओरडतील. म्हणजे आज हे इलेक्ट्रॉनिक वस्तू काम करतात. कोण काम करतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू. कोणाचं काम करतात, देवाचं काम. यांना कळतं का हे आध्यात्मिक आहेत का, नाही. पण ते देवाचं काम करतात. आम्ही आध्यात्मिक आहेत पण आम्ही बाहेर पडत नाही. चर्च आम्हाला